झालं का नाही? अगं फोडते ना सुनबाई अहो शेंगा. आवरा पटपट पाहुणे यायचेत आता. अगं किती वेळ लावतात एवढ्याशा शेंगा फोडायला? तू पण फोडू लाग, बस ना इकडं पुढं. मला बाकीची काम आहेत का? तेवढीच काम आहेत का मला? आणि हा, तेवढं झाल्यावर ते धुणं ठेवलं ते धुवून घ्या आणि तेवढी भांडी पडली ती घासून टाका. आता तू कर ना धुणं भांडे. आता मी एवढं आवरले, एवढ्या कष्टाने अर्धा एक तास लागला एवढं आवरायला मला. पाहुणे येणार आहेत तर मी नसते करत. तुमचं तुम्ही काम ठेवलं तेवढं करून घ्या. अगं तू धुणं धु, मी भांडे घासते. अहो पण मी आवरलंय, अवतर खराब होईल माझं, कळतंय का तुम्हाला? आता काय बोलावं तुला? आवरा आणि पटपट. त्यांना औषध आणलं का? कसलं औषध? कसलं औषध आणायचं होतं त्यांना? आता तुला सांगितलं, पोराला सांगितलं खोकला येतोय औषध आण. अहो तुम्हाला माहिती आहे यांचा पगार नाही झाला अजून. पैसे आहेत का घरात? कसं आणायचं त्यांना औषध? तुमचं तुम्हाला नाही का कळतं? पैसे बिशे घेऊन यायचं तर लेकाच्या भरोसे कवर राहणार आहे तुम्ही? तुमचं तुम्ही घेऊन या ना जाऊन. कुठं आणणार पुरी आता? कुठनं आणणार म्हणजे? जे आहे ते सगळं तुमच्या नावावर करून दिले ना, मोकळं झालोय आता आम्ही. बरं यांचा पगार नाही झाला अजून, मी बघते सांगते त्यांना. अगं पगार नाही झाला पण त्याला माहिती आहे ना मला औषधं लागतात. अहो मग तुम्हाला पण समजून घेतलं पाहिजे ना त्यांना थोडं. अजून पैसे नाही आलेले, काहीच नाहीये आता सध्या. आणि आता औषधाचं कसं करायचं मग मी? ते तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते, आम्हाला नका सांगू. अहो खोकू नका, सोलतात ते शेंगा त्याच्यावर जाते ना सगळं. परत खायचंय आपल्याला ते. अख्ख्या घरादाराला रोग लावसाल तुम्ही. अगं मग एवढी तुला काळजी वाटते ना, औषध आणायला लावायचं ना, का तुला माहिती नाही? अहो सांगितलं ना, मंथ एंडिंग चालू आहे, पगार व्हायचा अजून त्यांचा. आम्ही कसं तरी दिवस ढकलतोय, तुमच्या मधूनच काहीतरी चाललंय आपलं. वा, दिवस ढकलताय का? अगं काल परवा तुझी बहीण येऊन गेली, तिला नवीन साडी घेतली, नवीन कपडे घेतली, बाहेर फिरायला गेलता तुम्ही, त्याला सगळ्याला पैसे येतात तुम्हाला. आमच्या औषधापुरतं तरी ठेवत जा. म्हणजे तुम्ही एवढ्या डोळ्यात ठेवताय का? माझी बहीण येते, माझ्या सासरचं कोण येतं, माहेरचं कोण येतं, सगळं तुम्ही त्याच्यावरच लक्ष ठेवत बसता. काम धंदे काही करतच नाही. अगं म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. मग काय म्हणायचं होतं तुम्हाला? तुम्ही माझ्या माहेरची कुणी आली नाही, इथून पुढे तुमच्या दोघांना सांगते, समजून ठेवते, त्यांच्याशी नीट वागायचं. घरात राहताय ना, उपकार समजा, नाहीतर नका राहू, गरज नाही तुमची. नाही नाही, उपकार समजा म्हणजे उपकार कसलं का समजा? हा अगं आम्ही सगळे कमवून ठेवलंय म्हणून तर तुम्ही मजा करताय ना. हा मग कमवून कोणासाठी ठेवणार तुम्ही? तुमच्या मुलासाठीच ना, का दुसरं कोणाला देणार तुम्ही वाटत फिरणारे? मग आता मुलांनी आमची सेवा करायला नको का? मग ते मुलाला सांगा ना, मला कशाला, माझ्या डोक्यावर कशाला नाचता इथं? का सून म्हणजे आम्ही लेकी सारखी धरली, ती काय चुकलं का आमचं? हा मग मी तुम्हाला काय धुणं भांडी करायला लावलीत का? अगं पण धुणं भांडी करायला लाव बाई आमची, त्याला बी हरकत नाही, पण निदान आमच्या दवा पाणी तर बघ व्यवस्थित. अहो मग मी सांगितलं ना तुम्हाला, मी काय नाही म्हणतीये का? यांचा पगार येऊ द्या, मी करते म्हणतीये तुम्हाला. तुमची कुवतच नाही समजून घ्यायची. अगं अरे काय झालं? काय झालं? काय पाणी घे आई, पाणी घे. उठून बस. काय झालं? तात्या काय केलं तुम्ही? बोलता बोलता चक्कर आली तिला. काय नाही धरायचं केलं. असतं, पडली ती. धर. डोकं फुटलं, लागलं, काय झालं तर? काय नाही केलं भाऊ, आम्ही हे शेंगा निवडीत नाही बसलो. मी नाही, तुम्ही म्हणलं, तुमच्यावर नाही म्हणलं, पण ती पडली, तुम्हाला लक्ष देता येत नाही का? तुम्हाला माहित नाही का आता? अरे ते आम्हालाच भांडता पडली. का भांडत होतीस? तिला पाणी द्या आधी. का भांडत आहे तुम्ही? हा? अरे मी भांडलो नाही, मग फक्त तिला म्हणलं गोळ्या आणलं का? हात द्या ना. काय होतंय? अहो ह्यांना शेंगा सोलायला लावल्या, मी बाहेर आले, झाले का नाही बघायला लागले, तर हे मलाच उलटून बोलायला लागले की तुझी बहीण काल येऊन गेली, तिला साडी द्यायला तुमच्याकडे पैसे, हे न ते. पार माझं डोकं आई खाल्लं. तुला तरी लक्षात यायला पाहिजे, ती आता प्रेग्नेंट राहिलेली, तिला जास्त ताण नाही द्यायचा पाहिजे. आता आमचं चुकलं न काय? हा गर्भावर परिणाम होतो आणि तुम्ही असं सरळ सरळ तिला हे करताय. अहो मी साडी घातली, एवढं आवरलं, घरी पाहुणे यायचेत म्हणून आईंना म्हणलं तेवढी भांडी आहे, थोडंसं धुणं आहे, तेवढं धुवून घ्या, मला त्रास होतो.
तर त्यावरून पण भांडणं चालू केली यांनी. अरे भाऊ तुला माहिती आहे ना आता मी माझं तब्येत कशी राहते सगळं मीच मोल करणे राबायचं धुणं धो भांडे घास आता निवडीत बसले होते ही डोक्यात आण ना कधीतरी की आता ही असे दिवस आलेले तिला प्रेग्नेंट आहे ती मग घरातले भांड्यान धुणे धुतले मग काय बिघाडतं तात्या काय अरे बाबा एवढं काय नाही झाले, तिला फक्त मी म्हणलं होतं गोळ्या आणल्यात का नाही माझ्या. मला बी खोकला यायला लागलाय तुमच्यामुळं. हात लावता येत नाही तुम्हाला किती वेळा सांगितलं जवळ त्यांना काहीतरी ठेवा त्यांना म्हणून. मी तेच म्हणलं, शेंगा त्या फोडत होत्या तिथं खोकू नका, सगळे खाणार आहेत ते. इथंच खोकले का? इथं येऊन खोकलेत. माणसं पाहुणे आले की तुम्हाला खोकला हटकून जास्त येतो. असं कशामुळे करता? हटकून मग नाही जमत तर लांब निघून जायचं ना कुठंतरी. हटकून कोण खोकत असतंय का बाबा? मला माहिती काय त्रास होतोय, आणि तेच सांगायला गेलो तर ही आम्हालाच उलट पालट तुम्हाला नाही आमचा दोघातलं ना काहीतरी खपा नाही तुम्हाला दोघांना. त्यांना बघवतच नाही आपला चांगला संसार. आपणच कुठेतरी निघून जाऊ, त्यांना राहू दे इथंच. नाही नको नको केलंय तुम्ही, नको नको. अरे आम्ही तुझे आई बाप आहेत आम्हालाच कस काय तोय खपायचं नाही तुला वाटत ना तोय पाहुणे तुम्ही करताय तसं तोय पाहुणे काय रावळे वाटतं यायचे. केलं म्हणून थोडं जाऊ दे आम्हीच आमचं जातो ते घर सोडून चला घर सोडून नाही म्हणलं मी तुम्हाला. आता पण ही खोकला आणि ती घेऊन पाहुणे यायच्यात आणि त्यांच्या समोर तुम्ही हे करणार. नाही तोय बायकोचं तोय कायमच आम्ही जातो नाही तर तुम्ही जा करा बाबा पुन्हा नाही जाणार तुम्ही इथं इथं येताना आणि हेल्पाटा आणून येताना. पण आता थोड्या वेळापुरतो तुम्ही जा गाड्या निघून. तुम्ही तुमचा संसार करा चला करू दवाखाना कुचकं बोलून नको जाऊ आम्हाला. जा तू चल आराम कर. बघ तुम्ही कोणाला तरी बोलव. काय एवढं काय काय बोलून घेतलं काय माहिती. अरे दाजी बस तायडे. काय झालं? नाही अय पाणी आण ना. बस दाजी. कसं काय तब्येत पाणी? टेन्शन मध्ये मी थोडस. आईन ती कुठे गेलं तर तिला चक्कर आली हां आणि तिथं पडले त्या तात्या नाही समोर. कशाने आली चक्कर अचानक? ते प्रेग्नेंट आहे ना आता 1-1.5 महिने झालं. हा आणि मग त्यांच्याशी वाद झाला आणि ते म्हणले आम्ही तुम्हाला नाही करू शकत. ते चिडचिड करतात. त्यांना म्हणलं खोकला येतोय त्यांना म्हणलं पाहुणे येणार आहे तुम्ही त्यांच्या समोर नका तसं खोकत जाऊ. तर तिथं शेंगदाणे फोडीत होती आई, त्याच्यात बी तात्या तिथंच आई तसंच उरफाट बोलत येत. मग आता कुठे गेलेत ते? आता मला काय माहिती म्हणणे आम्ही येतो तुम्हाला तुमच्या संसारात नाही डवळ करणार. म्हणजे ते निघून गेले का? त्या खाटकुरीवर करायची सवय लागली त्यांना. काय करणार आहे मी बरं दाजी? तरी त्यांना खूप वेळा समजावलंय मी, ऐकतच नाही ना माझं. सारखंच होतंय का अधून मधूनही? रोजच चालू आहे, हे नसतात घरी. सारखं पैसे ते खोकल्याला ना औषधाला न कशाला बी मागायचं. पैसे द्यायला पाहिजे तुम्ही पण. कोणी? तुम्ही मग दिले की आम्ही. आता नसले कुठून द्यायचं? मी तर पाहिजे ना पगार पाणी टायमाला. मंथ एंडिंग चालू आहे, त्यांचा डॉक्टर पगार कडे नाही नेलेलं झाला. का नाही मग? मग नेलतं ना. मग काय बोलले डॉक्टर? मग तुम्हाला चौकशी करायची असली तुम्ही घेऊन जा ना दोघं, मग तुम्हाला कळन. तू काय चौकशी करायला आली माझी? म्हणजे मला खोटंपणा पाडते का? तसं नाही तुझा पण बाप आहे ना, मग विचारते. तू बघ ना तू आहे काही. मला काय सांगते रे? पण त्यांनी जायच्या आधी आम्हाला आम्हाला कॉल नाही केला ना, आम्हाला कॉल केला असता तर आम्ही पाठवले असते पैसे. माहिती तुला पैशावाले पोटची पडली. द्यायचे ना मनाने देते. नुसतं देऊ का करणारे माणसं असते तुमच्यासारखी. मग अहो मला पण कधीतरी मेवणे, मला समजून घेतलं का तुम्ही कधी? तिला दुखत आहे म्हणलं तर आईने सांभाळायचं का तिला कामाला लावायचं भांडे पिंडे धुवायला? अहो घेतोय आम्ही तुम्हाला समजून, पण आम्ही येऊस तर त्यांना थांबून तरी ठेवायचं ना. मग एक काम करा, आताच गेले असतील कुठेतरी तुम्ही बघून या स्टँडवर फिडवर. आता मी काय सांगू? येतील मी काय ते, राखण येतील. बसलो का? सीसीटीव्ही जीपीएस लावलंय त्यांना. इथं चिडचिड माझ्या मनाची टेन्शन चालू आहे. तुम्ही आलेत ना, तुम्हाला बोललेलं मग त्यांना तरी वाटलं का? त्यांना माहिती होतं पोरगी येणार आहे म्हणून. पाहुणे येणार आहेत म्हणून माहित होतं. सांगितलं होतं तरी मी, पाहुणे यायचे, आज तमाशा नका करू घरात. काही एवढी तेवढी भांडणं सगळ्याच्याच घरी होतात, आमच्या पण घरी तीच चालू असतं. भांडणं नाही, कळून भांडणं झालं ना मग त्याचा वायता घेतो. आता थोरल्यांनी समजून घ्यायचं ना. हो येतील ते आता. येतील इथे तर जे बघून या गावात बिवात तुम्ही. गेले असतील येतील ते. रागात गेले असतील. राग शांत झालं की येतील ते. तुम्हाला एवढाच पुळका असेल ना, तुम्ही बघा ना आताच गेलेले ती एक अर्धा तास झाला असेल. आम्हाला तर बघावंच लागेल. बघा आता 4 बघून. लोक आपल्याला नाव ठेवते ना. बघून या. तुम्हाला गोळी तर आले आणि तुला लय पैसेच पडले ना, तू येता त्यांची काय म्हणते ती औषधं कपडे लत्ते तुला काय खर्च करता येईल ती कर. चला हो. हा बघून येऊ. जेवायला माघारी आपण. हा तोवर बघा. जेवत नाही आम्ही. हो हा आलो. हा स्वयंपाक करून ठेव. आम्हाला काय चिडचिड डोकं खायचं मोकळं डोकं खायचं केलं यांनी. हा ना, बिनकामाचं. सासू सासरी गेले, अख्खा तमाशा लावून ठेवलाय. तू झोप कर जाऊ.
हे बघा. हा हा, हेच आहेत. थांबा 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 थांबा. काय झालं? काय झालंय घरात आई? काय झालं आता, त्यांना लय त्रास होतोय आमचा. मग आलोत आम्ही, ते म्हणे आम्ही जावं तो घर सोडून. मग आता त्यांना कशाला जाऊ द्यायचं? मग काय तुम्ही निघायचं? तुमचं वय आहे घराच्या बाहेर निघायचं. आता तुझं आणि त्याचं तर तेच आहे. आता माझं काय झालंय? जायच्या मी आधी काय फोन केलंय? तरी करायचं ना, असं असं झालंय म्हणून. काय फोन करतो आणि काय सांगतो? पोरांना काय घेणं देणं नाही बघा. मी आहे ना, पण जावाय तुमचा. अरे पण त्याला कोण समजून सांगणार आहे का नाही? आम्ही म्हणलं तो सांगतोय की तुम्हीच त्याला त्रास देताय म्हणून. आम्ही त्रास देतोय? मग काय त्याच्या बायकोला चक्कर आली म्हणला तो. अरे जवळ असून तुम्ही बघितलं नाही. थोडा विचार तरी करायचा ना. आत्ताच तिला दिवस गेलेत आणि लगेच तुम्ही एवढं बोललात तिला. जाऊन ते एक काम करा, चला आपल्या घरी. नको गावात तमाशा घालायला. तुम्हाला त्या टायमाला सांगत होते थोडं आपल्यासाठी ठेवा, यांना दोघांना नका देऊ, म्हातारपणात काम येईल. नाही ऐकलं. काय नाही बाबा. दोघांचं काय आता? मग आता तुला दिलं वाटून, त्याला दिलं. तुम्ही मग तुमचं माझा झालं तर हिस्सा आहे तो मी घेणारच आहे ना. तुमचा हिस्सा आहे, तुमच्या वाटणे आहे. तुम्हाला नुसतं वाटणे आणि हिस्साच दिसतात का रे? मग अजून काय दिसलं पाहिजे आम्हाला? आई बापाचं काही घेणं देणं नाही का तुम्हाला? हा, देणं घेणं नसतं तर आली पण नसती इथे शोधत. तुला वहिनी चक्कर येऊन पडलेली दिसली, ते सांगायला आले. भावाला त्रास झालेला दिसला. तुला हे नाही दिसलं बाप आजारी आहे तरी भाऊ गोळ्या आणि ना. आईचं वय झालंय, तिचं गुडघं दुखात्यात, मर काम करायला लावतात ती. अहो आता त्याचा पगार झाला असता तर दिलं असतं ना. त्याच्या आधी दिलं नाही का त्याने तुम्हाला? नाही दिलं का? अरे तुम्ही लहानपणी आजारी पडायचे, तुमच्या शाळेच्या कॉलेजच्या फिया भरायला लागायच्या, तुम्हाला दवाखानं करायला लागायचं, तेव्हा आम्ही पगाराची वाट नव्हती बघितली. हे का बोलून दाखवताय? हे बोलून दाखवायची गोष्ट आहे. मग ही बोलून दाखवायची गोष्ट आहे का? पगार नाही झाला आमचा. मग आता नाहीये सेव्हिंग त्याच्या जवळ म्हणून तो बोलला ना. देतो बोललाय ना तुम्हाला, का नाही देणार बोललाय? खरंय तुझं, तू बी त्याचीच बाजू घे आता. आई बापच नको झाल्यात तुम्हाला. अरे गोळ्या नाही, औषधं नाही, निदान 2 शब्द नीट तरी बोला. बाप खोकल्यावर सुद्धा तुम्हाला राग येतोय. एवढी जर रागाचं काय किळस नाहीये. ती सून दुसऱ्या घरातून आली आपल्या इथे, काहीतरी विचार करून बोलायचं ना तुम्ही पण. खरंय तुझं. त्यामुळेच आहे ना, आम्हाला कुठंच नाही राहायचं, त्यांच्या घरी नाही राहायचं, कुठं नाही. आमचं आम्ही तोंड काळ करतो म्हातारी. तोंड काळ करून काय होणार आहे? एक तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही घराच्या बाहेर नव्हतं निघाय पाहिजे. तर का? लोकाला तमाशा दाखवायची सवयच लागली आपल्याला. हे लोक हे दोघं बाहेर निघाले की समजतात ना गावाला अख्ख्या, की यांच्यातच काहीतरी आहे. खरंय तुमचं. थोडंफार त्याला समजून घेत जा ना तुम्ही. नसतात माणसाकडे पैसे. आणि आम्हाला कोण रे समजून घेणार? आहे पण ते म्हणला ना मी, इथून मागे त्यांनी काय औषध आणली नाहीत का? यांचीच नाटकं असतील. काय गरज नाही, नका येऊ आमच्यासोबत. त्या वृद्धाश्रमात राहा, नाही तर कुठल्या मंदिरात झोपा. आम्हाला काय नाही पडलंय. चला हो. जावा आता जिथे जायचंय तिकडे. हे आपल्याला समजून सांगायला आलते का? कशाला आले? कुठे? दादा अरे तुम्ही आणा गेल दिसले नाही का? दिसले, दिसले. भेटले. मग पण त्यांचं आता ते यायला नको म्हणतात. बसा तरी. ये बस. आम्ही एवढं समजून सांगितलं पण नाही ऐकलं बसायचं तरी. काय तेव्हा? एक काम करा, तुम्हीच हात धुवा. काय पुन्हा म्हातारे माणसाची नादी लागता? आता 4 काय? माणसं काय म्हणतात ना, काय हे लेकाने हिस्सा घेतलाय, पुरीने हिस्सा घेतलाय, हा, मग आणि सांभाळाय सुद्धा ह्यांना नको नको होते दोघाला. सांभाळायला म्हणलं का? फक्त खोकल्यासाठी काहीतरी बघा ना, निवांत बसत जा. आता ती म्हणतात आम्ही कुठं हा, तुम्हाला काय म्हणले? आमचं आम्ही कुठं काळ करीन. बोललो आम्ही त्यांना, सगळं सांगितलं. बघितलं ना तुम्ही कसे बोलतात. मग काय नाही रोजची भांडणं होणार घरात? सांगा बरं. सरळ बोलताय. साधं विचारलं ना, चला घरी, गप आपलं तुमच्यावर यायचं होतं ना. मग हुज्जत घालायची वरून पाहिजे. मलाच ऐकवलं. हिस्सा मागायला आली, हे केलं ते केलं. तू पण त्याच्यासारखीच निघाली. तुम्हाला जेवायचं का? मी तुमच्या चला बोललो. चला. चला जाऊ द्या. ते ऐकायचं, म्हातारं ऐकण्यासारखं. यायचं तर येतील, नाही तर जातील. हॅलो, कार सोमा तिकडे फार्म हाऊस आलेत का तात्यान? ती आईन ती पण आहेत का? 1 मिनिट थांब. राक्षे तुम्हीच ना? ओ हेच घरी ना नाना? ते तुमच्या वडिलांनी ना 1991 साली 100 शेअर्स घेतले होते. ते म्हणजे दोघांनी मिळून घेतले होते. यांनी 100 आणि त्यांनी 100. ही फाईल पण आहे माझ्याकडे. तर त्याची किंमत आता टोटल जवळजवळ झालेली आहे 17 कोटी. हे बघा ही फाईल सगळी. ती अमाऊंट तुम्हाला भेटल
फक्त त्यांची सही इथे हवी आहे मला, ते असतील तर बोलवा त्यांना. ऐका ना, ते आत्ता बाहेर गेलेत, मग त्यांना बोलवायला जायचंय. हा चालेल ना, मग तेव्हाच तर मी थांबू शकतो. तुम्ही चला ना सोबत, आपण बोलू ना. चालेल, येतो मी. ऐकलं का? बोला की. तात्यांनी कधी शेअर घेतले होते, काय किंमत झाली त्याची? काय झाली? 17 कोटी येत आहे. 17 कोटी? ही बँकेत साहेब आहेत. तात्यांना सांगायचं नाही. थांब, ऐका ना, तिथं जाऊ आपण. पण ती सही त्यांची ना. बर, ऐका ना, आपण तिथं जाऊ त्यांना रिक्वेस्ट करू. हा चला. बरं, ती दरवाजा लाव. चला सर. हो चल. तात्या, अहो तुम्हाला न्यायला आले ही, तरी तुम्ही आले नाही. किती समजून सांगितलं आम्ही तुम्हाला, त्याला सांगितलं हे ऐका रे, आमच्यावर रुसली का? आता काय रुसायचं नाही, तुम्ही जर घरातूनच काढून दिलं आम्हाला, आता काय करायचं आम्ही? असं कसं? आता ही तुझी सुने, ओके, तुझी लेके, जावा इथं, एवढे सगळे असताना तुम्ही कशाला? असं नको बोल ना की करू तू. आई, चल ना घरी. आम्ही आलेलो ना तुम्हाला घ्यायला त्या दिवशी, नाहीच बोलले. आणि हे कोण आणलं? काय प्रकार काय चालू आहे तुमचा? हे कोण आहेत? हे तुमच्याशी बोलायला आलेले आहेत. साहेब सांगा हो. नमस्कार, मी सत्यवती बँकेचा मॅनेजर आहे. तुम्ही 91 साली जे शेअर घेतले होते ना, त्याची किंमत आता खूप वाढली आहे. तात्या, ह्यांना ओळखलं का? नाना कुठं गाठलं तुम्ही? लय जुनी ओळख आहे आपली, विसरले काय तुम्ही? नाना तुम्हाला कसा इसरेन मी? मग मला ओळखू बी नाही आले तुम्ही. पण इकडं कुठं? तुमच्याकडेच. बरं, साहेबांचं बघू द्या काय काम. किती किंमत झाली? ही ती फाईल आहे. तुम्ही 91 साली जे 100 शेअर घेतली होती त्याची किंमत आत्ता झाली आहे 17 कोटी. त्यासाठीच बँकेने मला पाठवले. कमी जास्त व्हायच्या आधी काढायचे असतील तर काढून घ्या. शेवटी सर्वस्वी निर्णय तुमचा. काढायचे असतील तर ह्या फाईलवर सह्या करा आणि उद्या ही फाईल बँकेत जमा करा. चालतंय. तात्या, ऐका ना, तुम्ही एवढं तडकाफडकी निर्णय घेऊस तर आता आपल्या बरोबर घरी चला, आपण याचा विचार करू. नाही साहेब, इकडं वा. तुम्ही ना आता काही निर्णय आताच काही घेऊ नका, आपण आपलं बघू. चालतंय. दिलंय ना आपण यांना इथून मागं, आता हे आपण आपल्या विचाराने करू. आई तुझंच आहे, तू म्हणशील ती पूर्व दिशा आहे. तू घरी चल, घरी बोलू आपण. हे बघू, आम्हाला नाही यायचं तुमच्या संग घरी. हा, सासूबाई एक मिनिटं. चला घरी, काय तरी. माझा काही संबंध नाही, पण नेमकं काय गोंधळ काय चालू आहे मी कळू शकतं का मला? काय नाही मॅनेजर साहेब, आता म्हणते ते आम्ही म्हणाल ती पूर्व दिशा आहे, पण दिशा लय दिवसापूर्वीच फिरली होती. ह्यो माझा पोरगा आहे आणि ही माझी लेक. तुम्हाला रोडवर भेटलो का आम्ही? अरे अरे अरे, लाजा वाटल्या पाहिजे तरी तुम्हाला. ज्या बापाने ज्या आईने तुम्हाला लहानाचं मोठं केलंय त्यांच्याशी असलं वागताय तुम्ही. तात्या, तुम्ही लेकरांना असं करणार? आता चुका झाली आमच्याकडून, आम्हाला माफ माफ करा. आता माफीच मागणार ना. 17 कोटी आता तुमच्या डोळ्यासमोर दिसले तुम्हाला. आम्ही नाही घेणार त्यांचा 1 रुपया पण. नको पैसे आम्हाला, पण घरी देणारच नाही चला. आता हाऊस झाली. सासूबाई, असं नका करू. काहीच नको आम्हाला तुमचं. आम्हाला तुम्ही पाहिजे फक्त. नाही आमचं दुखणं आल्यावर तुमच्या तोंडाने की जातात ना जंतू आमचे, कशाला यावं आम्ही? अहो, बाकीचं सोडा, तुमच्या होणाऱ्या नातवाचा तरी विचार करा. आणि बाई तुझ्याकडे कुठं धुणं भांडे करायला येते? काय माहितीये का तुम्हाला, तुमचा एक तर पगार पुरत नाही, हा त्यात आमच्या गोळ्या पाण्याचा खर्च आहे. आम्ही आमचं कसं आता तात्या, आता सगळं तुम्ही सगळ्यात महत्वाचे माणूस आहेत आपल्या घरातले. नाही आता काही महत्वाचं नाही बाबा. आम्ही आहे ना, म्हातारपणात आम्हाला पुष्कळ पैसे मिळालेत, आम्ही आमचं गोळण दवा पाणी बागू आणि उरलेले पैसे अनाथ आश्रमात दान करून टाकू आपण. तुमचे असं कुणीच नाही, असं थोडी सगळे आम्ही. नाही, तुमचे नातू येणार आहेत उद्या. मुलगी बघितली ना, तिकडे जा म्हणे अनाथ आश्रमात राहायला. सुन पण म्हणली इथं आम्ही राहावा का तुम्ही राहावा. आम्ही आमचं दोघं राहून आम्ही आमचे उरलेले पैसे अनाथ आश्रमातच टाकून देऊ. अहो, आमचा सासूबाई, final निर्णय. मनावर धरतात का असं? कळली ना आता आमची. तुम्हाला एक सांगू का, प्रत्येक आहे ना आई बापाचं स्वप्न असतं की आपल्या पोराची आहे ना पोरं म्हणजे नातवंड अंगा खांद्यावर खेळावा. पण नशीब चांगलं
तुम्हाला आहे ना पोरं नाही झाली, कारण नातवंडाने जर तुमचं असलं रूप बघितलं असतं का, अरे तुमची पोरं सुद्धा थुकली असते तुमच्या तोंडावर. काय गरज नाही आम्हाला यायची तिकडं. आणि ए, जा बायकोच्या पदरा मागडलं जा. आणि तुझी बी काही गरज नाही. हा लई तुला मी समजली होती माझी पोरगी माझी बाजू घेईन कधीतरी. नाही. अरे पण तू खुशाल बापाला हाकलाय आली. अगं भाऊ चुकला तर त्याचा कान धरायचा, पण तू त्याची बाजू घेऊन आपल्याला हाकलीत होती. आणि मी त्या टायमाला त्यांना म्हणले यांना पैसे देऊ नका, तर त्यांना इतका विश्वास होता तुमच्या दोघांवर. माझे लेकरं म्हणे मला कधीच उघडं पडू देणार नाही. आणि इथं तुम्ही नाही आलेला, हे पैसा घेऊन आलाय तुम्हाला इथे. आणि बरं का मॅनेजर साहेब, माझा ह्यांच्याशी काही संबंध नाहीये. ही लोक कोण आहे मी ओळखत नाहीये. तुम्हाला जर असं करायचं असेल ना तर कोर्टात जावं लागेल, पर्याय नाही आम्हाला त्याशिवाय. जावा जा, कोर्टात कुठं जावा. जायचं तिकडं जा, हे आमच्या कष्टाचा जावा पैसा आहे. कोर्टात. दाद्या, निकट नाही होऊन पडतात राव ही सगळं. शांततेत. थोडी तरी लाज वाटायला पाहिजे राव तुम्हाला. मग आम्ही आता विनंती करायला आलतो ना. कोर्टात जाणार तुम्ही. आणि मॅनेजर साहेब, तुमच्या बँकेच्या वतीने आमची एक तक्रार द्या. हे आम्हाला धमकावतात म्हणून, बरं का. पोलीस कंप्लेंट देऊन टाका तेवढी माझी. मामांजी असं नका ना करू. आई ऐका ना, अहो उद्या नाही तुम्हाला थांबा, मी आत्ता पोलीस नाही, जाऊ द्या जाऊ द्या. तात्या म्हणतील ते तेव्हा का आम्हाला आमचंच लय झालं. अहो, तुम्ही घरी चला बायको फक्त. येणार आहे, परत यांना पण काहीतरी होईलच पुढे जाऊन. त्यांचा विचार करा, तुम्हाला त्यांच्या संग खेळायचंय पुढे जाऊन. त्याचा विचार करून ते तरी डोक्यात आणा ना तुम्ही. नको आम्हाला तुमचे पैसे, फक्त तुम्ही आमच्या संग राहा. ऐका, चला तुम्ही खरंच घरी चला, तुम्ही इथं बाहेर घरी नको. चला. आई, ना मला ना, परत काय झालं कस काय करायचं. नाही आणि पोरांच्या नावावर काय करू नको बाबा. हे बघ अशी तारा आहे सगळी. नाही, आता असं नाही. थांब हे तू पोरी. थोडंसं का ऐका तुम्ही. काय आता मुलगी सून आहे, मुलगा जावाई. काय तुम्ही थोडंसं ऐका आता आमचं. मी तुम्हाला आता सांगते, यांना अजिबात काही द्यायचं नाही याच्यातलं. चालतंय बाई. देऊ नका, पण चला घरी तुम्ही. घरी यायची आमची अजिबात इच्छा नाही. आमच्यासारखे जगाने टाकून दिलेले ले लोक आहेत. आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय. आपलं आहे ना या पैशाचं वाटलं दोन तोंडात मारा तुम्ही, म्हणा पण घरी चला. तुम्ही यांचं ऐकूच नका अजिबात. हा. तुम्ही आमच्या तोंडात मारली तिले झाले. हा. काही गरज नाही आता यायची. आपण सरळ आहे ना अनाथ लोकांसाठी आश्रम खोलू. आपण तिथं राहू आणि त्यांना पोसू आपण. हा, नाही तर यांचं ऐकून जर तुम्ही गेले तर मी माझा जीव इथंच देईन. नाही बाई, अगं म्हातारपणात तुझी साथ आहे, तू कशाला जीव देती आपली. राघव, यांना काय करायचं ते करा. मॅनेजर साहेब, तुमचं लय उपकार झालं, पण ह्यांना मी इथून काय घेऊन जा. म्हणतो तात्या, तुम्ही तुमचे सगळे पैसे ना बिंदास अनाथ आश्रमाला दान करा. हो साहेब. पण मी पण अनाथ आहे. तुम्ही माझ्यासोबत चला. मला आई वडील नाही आहेत. तुम्ही माझ्यासोबत आला तर लय बरं होईल. आई वडिलाचं प्रेम तरी भेटेल मला. ज्याला आईबाप नाही त्याला आईबापाची किंमत आहे, आणि ज्याला आहे ना त्याला आईबापाची किंमत नाहीये. कारण हे सगळे पैशा मागं पळतात ना. पैसे असेल तर सगळी सगळी पूर्व दिशा आहे ना. आईबाप महत्वाचे नाहीत आजच्या पिढीला. ना तुम्ही माझ्याबरोबर चला, नाही तर तुमच्या पुरीला मी नांदवितच नसतो. हे एकदम बरोबर आहे. अजिबात नांदू नको तिला. तू बी सोडून दे. आम्हाला तुमचं काही घेणं देणं नाही. फक्त जे पेरलंय ना ते उगवतं. तुम्ही आम्हाला घराबाहेर काढलं ना, तुम्ही तयारी ठेवा. तुमची पोरं सुद्धा तुम्हाला आहे ना घराबाहेर काढणार आहे. चला. हे कसं झालं बघितलं का. कावळा बसाय फांदी मोडाय. आजच तो भांडणं काढले आणि आजच त्यांचं नशीब पालटलं. नसते तुम्ही आज भांडणं काढले तर आपल्याला निम पैसे आला असते. निम ताते आज आता काय होते ना, आपण पत्राच्या बाहेर निघायचं पंचायत. आता लय अवघड झालं ते. आता आपल्याला असं 1 रुपया देणार मी नाही. तुम्हाला गुढीत बोलणं आणाय सांगितलं होतं. आमचं तर चिडलेच होते. ते आम्हाला पण बोलायला लागले, मग म्हणून मी चिडले ना. पण सकाळी आपल्याला भांडायची खरं गरज नव्हती. आपण गुढी गुलामीत घेऊन यायला पाहिजे होतं. लय लय अवघड झालं आता हे. आता जर आयुष्यभर आता किती खस्ता खाल्ल्या ना तरी आपल्याला 5 लाख रुपये काय काय कमवायचा येत नाही माहिती का. हे कसं झालं, तुला ना मला घाल कुत्र्याला झालं आता. काय आता झालं त्याला काय आयुष्यच काय आहे?